चढ. मगाशी तर म्हणालास ना तुझं चढलो मी वगैरे. असं पण चालेल, याला पण घ्या. काय होतं उभा लिंबू कापल्याने? काय होतं उभा लिंबू कापल्याने? काय होतं? याने कापलं. आरशासमोर काय काय करतो? हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. हा कितवा ब्लॉग आहे मला माहिती नाही, पण माझ्या घराची गोष्ट या सिरीजला तुम्ही छान प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. आणि आज आम्ही चाललोय पलूसला, अभ्याच्या घरी. तो ऍक्च्युली राहतो पुण्याला, पण त्याचं पलूसला अजून एक घर आहे. तो त्याच्या घराची गोष्ट त्याला पलूसची करायची होती, सो आम्ही पलूसला चाललोय. सगळी टीम आहे सोबत. खूप सॅड आहे. जोशवा खूप सॅड आहे लाईफ मध्ये, हॅलो पण नाही करत. पण ठीक आहे, आम्ही चाललोय. आणि 2 तास जिथे आम्ही राहतो तिथून 2 तास आहे पलूस. बघूया आम्हाचं घर कसं आहे आणि किती छान गोष्टी घडतात. तर आम्ही आता पोहोचलो आहोत पलूसला. आणि जो मुलगा हा दिसतो स्पायडरमॅनचा शर्ट घालून, हा आहे अभ्या. त्याच्या पप्पांच्या बाईकवरून आलाय. तर तो आम्हाला आता रस्ता दाखवतोय. भलताच रस्ता दाखवला आम्हाला. आम्ही कुठेतरी भलतीकडेच गेलो आणि आता घ्यायला आलाय. ठीक आहे. आणि हे बीटीएसच्या नावाने फिरणारे आमच्या सोबत. प्रतीक कुचेकर कुठे? याला तुम्ही पाऊस मध्ये बघितलं असेल. हा काका आणि हा अभ्या. त्याला आवाज जातो. ओके. आणि हा भेट सोहळा. नशीब एकमेव मुलगा आहे ज्याने सुट्टीमध्ये त्याचे केस नाही कापले. तू सत्यजितला बघितलं? हो, टक्कल केली. खूप काही टक्कल केलं. अभ्याचे बाबा, त्यांना पण भेटत. काका साहेब नमस्कार. दिवसला घ्या ना. थँक्यू सो मच. थँक्यू. मग घेऊन यायचं ना. लगीन आहेत तासगावला करून गेले. फ्लॅट घेतलं. तिथून किती? 10-15 मिनिटं. काय करतो? दिवसभर निवांत असतो. मोबाईल बघायचं, कंटाळा जायचा, वाजायचं, गाडी घ्यायची का वाजायचं, पुन्हा यायचं, पुन्हा मोबाईल बघायचा, पुन्हा जायचं, कंटाळा जायची. हे चालू आहे. आज काम जास्त तू येणार का शूटिंग मध्ये? काय शूटिंग नाही आवडत? अभिदादा सारखं व्हायचंय का? तुला कोण आवडतं? अथर्व दादा जास्त आवडतो का सिरीज मधला अभि आवडतो जास्त? अभि आवडतो. तू मोठा आहेस माझ्यापेक्षा. मला नीट बोलायचं माझ्यासोबत. कुचेकर
नीट बोलवत जा माझ्यासोबत. हा व्हिडिओ वहिनी पण बघणार आहेत. मी बोलू का अशा काही गोष्टी? बघ बरं आरशात जरा कॅमेरा. ए काले ग्रुप डिस्कशन. चला बघूयात अथर्वच्या घराची गोष्ट सुरू करूयात या माझ्या व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चेक करत आहे टीम बरोबर आला आहे का नाही. अथर्वच्या घराची गोष्ट सुरू करूयात या माझ्या मागे. व्हेरी गुड व्हेरी गुड. सत्यजितच्या घरातली भावली कशी नाचत होती? बाहुली पण अशीच आहे, फक्त ती 40 वर्षापूर्वीची आणि ही 20 वर्षापूर्वीची. येस, सगळं खोटं सगळं खोटं. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. माझ्या घराची गोष्ट या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला पुढं मारून एक कट मारावा लागणार आहे, कारण हा बाहेर आहे. हा बाहेर आहे, दार कोण उघडणार? माझ्या डोक्यावर छत्री धर. अथर्व सोबत आहे त्यामुळे वनटेक असावा, कारण तो सेटवरती सुद्धा वनटेकच देतो. तू लग्नाला नाही बोलवलं आम्हाला? बोलवलं होतं, मग आलो ना तू दीपालीच्या आणि माझ्या लग्नात. अथर्व नाचला ना त्या लग्नामध्ये. काय छान बोललाय तो, तेच मी त्याला सांगत होते. खूप छान बोललाय, मला आवडतं. कोणी माझ्या प्रश्नांची छान उत्तरं दिली की मला खूप आवडतं. मी खूप धन्य होते. बाकीच्यांनी पण छान दिली ना उत्तरं. हा पण अभ्याने छान. वा. आरशासमोर काय काय करतो? बाकी काय म्हणतो तरी आठवत ते काही बोल. तसं काय बोलतो मी तुला? नॉर्मल कुठलेही बोल. अरे बोल, प्रतिज्ञा म्हण भारताची. हा थोडे याने. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. घे कुठले डायलॉग आहे आपल्या 10वी मधले. ए मला आज कुठं जायचं खेळायला? हा चालतंय, आज आपण तिकडेच जाऊ खेळायला. एक ना तू येणार ना? हा चालतंय, आपण चौघं बी जाऊ आणि लय मज्जा करू. आम्ही प्रत्येक घरातून काहीतरी घेऊन चाललोय. सईच्या घरातून आम्ही काय घेतलं रे? सईच्या घरातून नाही अजून घेतलं नाही, जाऊन घेणार. आता सृष्टीच्या घरातून आम्ही मसाजची वाली ती मशीन घेणार. सत्यजीतच्या घरातून पर्वतावरचं माती घेणार आणि ते मसाजवालं. आणि अथर्वच्या घरातून आम्ही हा बॉल जो आहे आत्ते भाऊ कार्तिक यांचा. कार्तिक जाऊ ना घेऊन नक्की. जर कॅच पकड तुला झाला तो बॉल. मस्त बॉल पकडला. काय वाटतं तुला, तुला इंडस्ट्रीमध्ये काय व्हायचं? हा आणि तुला काय व्हावं वाटतं? नाही नाही नेपोटिझमचा अर्थ व्हिडिओज डिलीट करू. मला नेपोटिझम मला नेपोटिझम हा शब्दच आवडत नाही, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं इतकं महत्वाचं समजत नाही. हा असा व्यक्ती जसा कोणी गॉडफादर नाही इंडस्ट्रीमध्ये. गॉडफादर. तर मग त्याच्यासोबत अन्याय होतो, कारण का सगळे चित्रपट मला मिळतात, कारण का माझ्या मागे एक नाव लावलं. जसं अथर्वचं कोणी नाही आहे इंडस्ट्री, बरोबर. तर अथर्वला काम नाही मिळणार असं असतं. म्हणजे त्याला पण मी आहे आता, मी अथर्वला काम देणार. तुला कोण देणार? तुम्ही. एकच बस. त्यांनी उभा लिंबू कापलं. काय नाही होत. काय होतं उभा लिंबू कापल्याने? काय होतं? काय नाही एवढं काय. उभा लिंबू कापल्याने काय होतं? याने कापलं. ठीक आहे, जाऊ दे. काय दादा काय म्हणतो, अंधश्रद्धा पाळायची. किंवा असा कोणता एक मोमेंट असतो की जेव्हा खूप छान जेवण बनतं? मकर संक्रांत.
मकर संक्रांत नाही सॉरी पुरणपोळी म्हणतात. हेच ते आंब्याचं झाड. हम्म. अरे पण ते असं असतं 1 वर्ष लागतं 1 वर्ष लागतं. कार्तिक हाय, तू मगाशी अथर्व दादाला काय म्हणालास? का काय तुला ढकलतो तुला तो वेडा म्हणतोय. अरे दात कुठे गेला इकडे पडला परत कधी येणार? कितवीला असतो? पहिली पहिली असं करतात पहिली तो. आणि मग दुसरी कसं करतात? पहिली कधी चढलायस का या झाडावर? हो लहानपणी भरपूर चढलो. हो? एकदा पडलेलो पण माझी ते अजून टाकेल बापरे. त्याच झाडावर या फांदीवर पडलो. चढ. मगाशी तर म्हणालास ना चढलो मी वगैरे. थोड्या वेळात बर. तर अथर्वच्या घराची गोष्ट ऑलमोस्ट झाली आहे. म्हणजे माझा पार्ट संपलाय. आता फक्त व्हिज्युअल्स आणि बी रोल राहिलेत. ते टीम घेते. सो याने सगळं केलंय. कॅमेरा हा बघ काय असेच दिसतो काळच दिसतो. तर आता आम्ही जेवणार आहोत. बिर्याणीच्या पोटातून आवाज येतोय, मला खाऊन टाका. आज अथर्वला घेऊन घरी जाणार आहोत आमच्याकडे साताऱ्याला. आज रात्री आम्ही छान बेत करणार आहोत. विनीत दादा अळणी बनवणार आहे. आज नाही चिकन. आज नाही चिकन. रोज रोज चिकन झालं. जेवलात का? काय करतोय? काय तर अथर्व त्याच्या आजीला ऍक्टिंग शिकवतो. कढी आवडते ना? छान कढी करते हा. काय खाणार? कढी भात खाणार का? आणि काय आवडतं? चिकन. भजी टाकलेलं आवडतं का? कढीमध्ये भजी टाकलेलं आवडतं का? छान. आणि चिकन बिर्याणी आवडते? आता लगेच वाटणार बिर्याणी बघा केवढी केली. तर अभ्याच्या घराची गोष्ट कंप्लीट झाली आहे. शूट झालंय आणि ही आहे अभ्याची फॅमिली. हाय हाय. आज आम्ही मटन बिर्याणी खाल्ले तर थँक्यू. ही अभ्याची आजी आहे. ते बाबा आहेत. आई आहे. अभ्या जरा ओळख करून दे प्लीज. ही आहे माझी आजी. हे आजोबा, हे पप्पा, हे मम्मी, हा हत्तीचा मुलगा. हे पप्पा हे मम्मी. ही मम्मी. हे पप्पा, ही मम्मी, हा हत्तीचा मुलगा. हा पण भाऊ आहे. ही आजी आहे आणि ही हत्ती आणि हा पण हत्तीचा मुलगा. ओके. हा आणि हा छोटा. हो, हा त्याला छोटा आपण हत्तीचा छोटा मुलगा. छोटा आत्याचा छोटा मुलगा. ओके. तर तुला आवडला आम्ही आलो? हो खूप खूप छान वाटलं. तुम्हाला आवडला? छान छान. ओके. जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मी अंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.